पथ्य पाणी काय पाळलं पाहिजे जेव्हा ताप असतो? कुठल्याही तापामध्ये सगळ्यात पहिले तर लंघन केलं पाहिजे. लंघन म्हणजे काय की कमी खाल्लं पाहिजे. आपण उलटं करतो, फळं ते तो सारखं तिथे खायला त्याला नाही हे खात हे का 2-2 तासांनी पेशंटला काहीतरी खायला दिलं जातं आणि ते खाणं पण काय असतं तर फर्मेंटेड फूड, इडली, डोसा अशा प्रकारचं अन्न दिलेलं असतं. तर हे न खाता मुगाचं कढण आहे किंवा डाळ तांदळाची खिचडी आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, त्याचं सूप घ्या तुम्ही, मुगाचं सूप घ्या. अशा प्रकारे हलका आहार तुम्ही जेवढा घ्या, लिक्विड डाएट तुम्ही जेवढं राहाल तेवढं पटकन म्हणजे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण एक विश्रांती मिळते आणि बॉडी फास्ट रिकवर होते. त्याच्यामध्ये लंघनाचं अनन्यसाधारण महत्त्व हे तापाच्या कुठल्याही आजारांमध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि त्यासोबत काय तर गरम पाणी प्यायचं आणि पूर्ण विश्रांती घ्यायची. म्हणजे अगदी मोबाईल सुद्धा नाही खेळायचा, कारण की विश्रांती घ्यायला लागले की लोक मोबाईल खेळतात, तर ते पण नाही केलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या आजारांमध्ये फोटोफोबिया पण झालेला असतो, म्हणजे डोळ्यांना सुद्धा त्रास होत असतो. त्याच्यामुळे सारखं स्क्रीन टाइम सुद्धा कामाचा नाही. तर अशा प्रकारे पूर्ण विश्रांती शरीरासोबत डोळ्याला, मनाला, मेंदूला सगळ्यांना विश्रांती पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण विश्रांती आणि हलका आहार हे याचं बेसिक पथ्य आहे.